अनिकेतस्थिरमते भक्तिमास्ते प्रियो नरः ये धर्म्यामृतमिवै यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। त्यांना ओवाळायचं आहे. घ्या काय नाही काय नाही. ठीक आहे. या ओवाळा. हा चालेल चालेल काय नाही. करा करा करा. एक मिनिट. काका आधी माहितीचं व्हायलिन आणलं असतं खाली. नाही ना ते आपल्याला ते रेकॉर्ड केलेलं तेच ऐकवा ना परत. ऐका ना तुम्ही आता माहिती मी रोज व्हायलिन घेऊन येते. कोणाचा तरी बड्डे आहे इथेच ठेवा. इथेच ठेवते. आता रोज व्हायलिन आणावं लागेल. कोणाचा तरी बड्डे असतो. इकडे ताई इकडे इकडे. चला काय नाही. हा वाचा. ये इकडे ये. सर्वांना माझा नमस्कार. मोठ्याने बोल. सर्वांना माझा नमस्कार. आज माझ्या आजोबांचा वाढदिवस आहे. तर मी त्यांच्यासाठी काल मी क्लासला जाते ड्रॉइंगच्या. तर मी तिथे सरांना रिक्वेस्ट करून टाइम घेतलेला कारण माझ्या आजोबांसाठी ड्रॉइंग काढणार होते मी. आणि मी त्यांना कालपासून म्हणजे तुमच्यासाठी गिफ्ट आहे. अरे वा वा वा. अरे वा 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 वा. खरं मस्तच काढलं एकदम. खूप ग्रेट ग्रेट. हे तुमच्यासाठी आहे आजोबा. आय लव्ह यू सो मच. तुम्ही खूप बेस्ट आहात. किती सुंदर काढलाय फोटो. तुम्ही आम्हाला आमच्या चौघांसाठी तुम्ही काही खूप केले आणि कधी पैशासाठी आम्हाला नाही म्हटलं नाही. आम्ही जेव्हा पैसे मागतो तेव्हा पाणी आलं बघ त्यांच्या डोळ्यात पाणी आलं बघ. आता परत पैसे मागून घ्या. हे बघ त्यांच्या डोळ्यात पाणी आलं बघ. हे बघ, त्यांच्या डोळ्यात दादा हे ठेवतो का तिथे? भाई आणखीन काय बोलायचं. ए ताई आणखीन काय बोलायचं. इकडे बोल 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 बोल. मी पहिलीतच असताना माझी आजी वारली होती. पण लहान असताना माझी आजी पण माझी खूप लाड करायची आणि आजोबा पण करत होते. कधी आजीची अशी आठवण नाही आली की आजोबांनी कधी हे केलंच नाही. खूप आनंद होतो की आजोबा आमच्यासोबत आहेत. आणि त्यांचं आता वय 82 संपून 83 रनिंग चालू आहे त्यांचं आता. आणि माझी इच्छा होती की त्यांच्या बर्थडे दिवशी मी त्यांची ड्रॉइंग काढावं. वा वा. चित्र काढावं. छान छान. आणखीन कोणाला काय बोला. बोला बोला. खरंच काहीतरी बोलतात ते असं वाटतं. छान मस्त. ते आम्ही सोसायटीमध्ये गेलो ना तिथे काढलेलं फोटो. शांतता शांतता. बोला. उपस्थित सर्व समाजांनो, आज आपल्या इथे श्रीमंत जाधव यांचा 82 वर्ष संपून 83 वर्षामध्ये पदार्पण करायचं आहे. त्यांचा हा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. आपल्या सगळ्यांना त्यांच्याविषयी आनंद आहे. आयुष्याची मोठी भरारी घेताना प्रत्येकाला असं वाटतं की मी फार मोठा झालेलो आहे
आणि माझं आयुष्य याच्यापेक्षा आणखी आहे, त्याच्यात सगळ्या लोकांशी समाधानाने आणि आनंदाने कसं वागता येईल किंवा आनंद मला सगळ्यांच्याबरोबर कसं घेता येईल त्याचा नेहमी ते प्रत्येक जण ओळख झालेला व्यक्ती शोधत असतो. त्याप्रमाणे यांनी आपल्या समाजात आपल्याबरोबर राहताना तुम्ही सगळ्यांना आनंदात राहा, आनंदी जगा. आमच्यासारख्यांनी फार कष्ट केलेले आहेत, ते कष्ट तुमच्या पदरी येऊ नये. आम्ही कष्ट केले ते केले, पण आता तुमच्या पदरात आनंद कसा राहील हा दृष्टिकोन आमच्याकडून तुम्हाला राहील, तो तुम्ही चांगला वापरा. तुम्ही त्यांच्याशी योग्य समाजात योग्य ठिकाणी योग्य चांगला वापर करा. लहान मुलांचं मोठ्या माणसांचं आदर प्रत्येकाने ठेवा, असं त्यांचं वेळोवेळी म्हणणं असतं. आम्हाला याच्याविषयी आदर आहे की असली शिकवण जर आम्हाला मिळत असेल तर आम्ही त्यांच्याकडे निश्चित घ्यायला हवे. हे जाधव आहेत, हे गेल्या त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला त्यांनी भारतीय सैनिकामध्ये त्यांनी वास्तव्य केलं, सैनिकामध्ये त्याने काम केलेलं आहे. सैनिकमध्ये त्याने एक लढाई बांगलादेशाची त्यांनी स्वतः त्या लढाईमध्ये सहभाग घेतला होता. लढाईमध्ये अतिशय उत्कृष्ट असं चांगलं त्याने काम केलेलं आहे. वेळोवेळी सैनिकाच्या स्वरूपात वेळोवेळी सैनिकाच्या स्वरूपात त्यांनी जे भारताच्या अधिकार भवितव्यासाठी आपलं जीवदान समर्पण करण्यासाठी मागं पुढे बघितलं. असे सैनिक जर आपल्या भारतामध्ये निर्माण झाले आणि ते जर देशासाठी आपले उपयोगी पडले तर देश आपला नक्कीच समृद्ध होईल, आनंदी होईल आणि शत्रूपासून लांब पडून जाईल, शत्रू लांब जाईल अशी भावना आपल्या भारतीय देशातील सैनिकांनी करतील, अशी त्यांची सद्भावनेची भावना आहे. ही भावना सद्भावनेची चांगली गोष्ट आहे. आम्ही फक्त ऐकतो की हे सैनिक आहे, हे सैनिकांच्या हातात बंदूक आहे, हे सैनिकांच्या हातात गोळ्या आहेत, पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या लोकांना कोणाला माहिती नाही. सैनिकांना वापर कसा करायचा, शत्रूचा नाश कसा करायचा, शत्रूपासून आपल्या सगळ्या देशातील लोकांचं रक्षण कसं करावं हे जे त्यांनी सैनिकांनी आपल्या भारताच्या सैनिकांनी केलेलं आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. माझ्यातर्फे त्यांच्या जीवनात आणखी आदर जास्तीत जास्त आयुष्य त्यांना मिळावं, त्यांच्याकडून चांगलं आम्हाला शिकायला मिळावं अशी मी देवाला प्रार्थना करतो आणि त्यांना आयुष्यमान हो अशी मी प्रार्थना देवाला रामकृष्ण हरी. आज आपले ज्येष्ठ अधिकारी म्हणजे सहकारी श्रीमंत जाधव यांचा वाढदिवस आहे, 82वा वाढदिवस आहे आणि त्यांनी 2 सरकारी नोकऱ्या केल्या. एक भारत सरकारच्या जे सैनिक पदावरून ते निवृत्त झाले, नंतर पाटबंधारामध्ये पण त्यांनी नोकरी केली आणि त्यांचं आता वय बघता म्हणजे थोडं त्यांचं शरीर स्थूल आहे, परंतु तरी ते त्यांचा फिटनेस म्हणजे स्वतः याही वयामध्ये स्वतः काम करतात आणि म्हणजे पूर्ण राऊंड 1-2 राऊंड तर ते मारतात दिवसातून. म्हणजे स्वतःला अजूनही त्यांनी फिट ठेवलेलं आहे. आणि एक 80 वर्ष म्हणजे काय माहिती आहे का, मी मागे एक आपला विषय झाला होता त्याच्यामध्ये प्रवचनामध्ये की 60 वर्ष 70 वर्ष 80 90 आणि 100. तर 80व्या वर्षी माणसाचं कसं आयुष्य असतं, कारण त्यांनी सगळं म्हणजे भोगलेलं असतं, सगळे भोग त्यांनी भोगलेले असतात आणि त्याची उपस्थिती हीच आपल्यासाठी औषध असतं. म्हणजे बाबा आले की प्रवचनात बरोबर येतात 7:30पर्यंत आणि आल्यानंतर मग असं वाटतं की काहीतरी एक वेगळी एनर्जी आपल्याला मिळते, कारण ह्याही वयामध्ये त्यांचा उत्साह फार म्हणजे दांडगा आहे आणि ते आपल्याला वेळोवेळी आशीर्वाद देत असतात. इथून पुढे ते देतील आणि भगवंत करो की त्यांना आणखी दीर्घ आयुष्य आणखी मिळो आणि त्यांचं आरोग्यही सुद्धा चांगलं राहो हीच मी परमेश्वराच्या ठिकाणी मी प्रार्थना